एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सव्वे समगम् समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि व्यंजन पर्यायीच्या अपेक्षेने आणि अर्थ पर्यायीच्या अपेक्षेने जीवाला कशा प्रकारे पर्यायी प्राप्त होतात याचं विश्लेषण आपण बघितलं. आणि आत्म्याची जी संसार अवस्था आहे ही देहादी मिळून अवस्था झालेली नाही, तर त्याच्या विभाव स्वभावामुळे ही अवस्था झालेली आहे. नंतर जीव द्रव्य रूपाने अवस्थित असून पर्याय रूपाने अनवस्थित आहे. जीवाचा द्रव्य स्वभाव आणि पर्याय स्वभाव वस्तूमध्ये किंवा आत्मद्रव्यात युगपद विद्यमान आहे. ही गोष्ट काल आपण 119 नंबरच्या गाथेमध्ये बघितली. सारांश रूपाने बघा. द्रव्य दृष्टीने बघितले तर या जगात कोणी उत्पन्न होत नाही, न कोणी नष्ट पण होत नाही. न कोणत्या जीवाचा जन्म झालेला आहे, न कोणी मृत्यूला पोचणार आहे. जन्म आणि मृत्यू हा पर्यायींमध्ये होणारा भाव आहे. आणि द्रव्य दृष्टीने बघितलं तर आत्म्याचा न जन्म आहे न मृत्यू आहे. म्हणून या जगात कुणीही उत्पन्न झालं नाही आणि कुणाचाही नाश होणार नाही. द्रव्य स्वभावावर दृष्टी दिली की जीव जसाच्या तसा आहे, हा जीवाचा द्रव्य स्वभाव आहे. तरीही क्षणाक्षणाला त्याची अवस्था बदलत आहे. म्हणून पर्यायार्थिक दृष्टीने जीव अनवस्थित पण आहे. कारण अवस्था जर बघितल्या तर अवस्थांमध्ये सातत्याने परिवर्तन होतं. स्थूल पर्याय बदलली ती तर आम्हाला दिसते, पण सूक्ष्म रूपाने देखील पर्याय बदलण्याचा सिलसिला कायम आहे. बालपणापासून तरुणपणापर्यंत, तरुणपणापासून वृद्धपणापर्यंत मनुष्याच्या दृष्टीने अशा पर्यायी बदलत आहे. साधं एकेंद्रियाच्या जीवनात जरी आपण उदाहरण बघितलं, वनस्पती आहे. वनस्पती छोटी आहे, मोठी झाली आणि कालांतराने वनस्पतीचा नाश देखील म्हणजे मृत्यू देखील आम्हाला दिसतो आहे. सर्व जीवसृष्टीवर हा आम्हाला नियम लावता येतो की पर्याय अपेक्षेने त्याच्या अवस्था क्षणोक्षणी बदलत आहे. आणि म्हणून पर्यायार्थिक दृष्टीने जर बघितलं तर जीव अनवस्थित पण आहे. पूर्व अवस्था सोडून नवी अवस्था होणे हा त्याचा पर्याय स्वभाव आहे. एकाच द्रव्यात एकाच वेळेस अवस्थित असणं आणि अनवस्थित असण्यात म्हणजेच द्रव्य स्वभाव आणि पर्याय स्वभाव असण्यात काहीही विरोध नाही. कारण द्रव्य स्वभाव आणि पर्याय स्वभाव दोन्ही सहज आहे आणि म्हणून ते अविरोध रूपाने वस्तूमध्ये युगपद एकाच समयात विद्यमान आहे. जो उत्पाद आहे तोच व्यय आहे हे म्हणताना उत्पाद आणि व्यय यांचं स्वरूप तर वेगवेगळं आहे. तिथे एकत्व नाही, परंतु एकता सिद्ध करायची असेल, त्याच्यामध्ये साम्य बघायचं असेल, एकता बघायचं असेल तर दोहोंचं आधारभूत ध्रुव एक रूपाने आम्हाला अवस्थित दिसतं. आणि जेव्हा उत्पाद वेगळा आणि व्यय वेगळा आहे असं म्हणतो
तेव्हा त्याचा आधार ध्रुव, त्यात अन्यत्व नाही, अनन्यपणा आहे. पण उत्पाद व्यय यात अन्यपणा दिसतो. जीवाच्या स्वतःच्या अनवस्थित स्वभावामुळे पूर्व अवस्थेचा नाश होतो आणि नव्या अवस्थेचा उत्पाद होतो. हे द्रव्याचे अनवस्थित धर्म आहे. द्रव्य स्वभावाच्या दृष्टिकोनातून बघितले तर उत्पाद व्यय एकच आहे. द्रव्य स्वभावाच्या दृष्टीने बघितलं तर जो उत्पाद आहे तोच व्यय आहे, आणि पर्याय स्वभावाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळे आहे, एक नाही. यावर वृंदावन कवी लिहितात, इमी संसार मझार दरवके द्वार जु देखा. म्हणजे दरवके म्हणजे द्रव्यार्थिक नयाच्या द्वाराने जे बघतील, तो काही नाही नसद न उपजत यही विशेषा. तर काहीही उत्पन्न होत नाही आणि काहीही नाश पावत नाही, हे वैशिष्ट्य दिसतं. जो परजे उत्पाद होय सोही वय हो है. उत्पाद व्यय की दशा विविध परजय में सोहे. आणि उत्पाद व्ययाची ही विविध दशा पर्यायींमध्ये दिसते आहे किंवा तिथे शोभून आहे. ध्रुव दरब स्वांग बहुधारिके गत गत में नाचत विगत. परजय अधार निरधार यह दरव एक निचरस पगत. वृंदावन कवी म्हणतात की हे ध्रुव द्रव्य स्वांग बहुधारिके, सोंग घेतलेले आहे अनेक प्रकारचे, जसा नट आहे आणि नटहान त्या याच्यावर पडद्यावर ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे सोंग धारण करतो, रंग येतो, आणि रंगमंचावर आल्यानंतर एकच नट बऱ्याच वेळेला नानाविध प्रकारचे सोंग धारण करतो, मान्य करायचं आहे ते तर पर्यायीमध्ये करणार आहे. पण पर्यायीमध्ये अस्तित्व मान्य करत असताना कशाला मानायचं, तर त्रिकाली ध्रुव अशा द्रव्यार्थिक नयाच्या विषयाला, आत्मतत्वाला आम्हाला निजरसामध्ये तल्लीन करायचं आहे. आता या गाथेचा प्रयोग की पर्याय हा नानाविध असणारच आहे. आज आमची ही मनुष्य पर्याय आहे. मनुष्य पर्याय आमचा आयुध आहे तोपर्यंत राहणार, नंतर ही पर्याय नष्ट होणार. पर्याय मिळतच राहणार जोपर्यंत जीवनामध्ये मुक्ती प्राप्त होत नाही. एक क्षणही हा जीव असा अनवस्थित पर्यायी शिवाय राहणार नाही. सांसारिक पर्यायी याला प्राप्त होणारच आहे. हा पर्याय स्वभाव त्याचा आहे आणि या स्वभावाला आम्हाला उल्लंघन देखील करता येत नाही. पर्याय प्राप्त झाली नाही पाहिजे म्हटलं तरी असं संभवनीय नाहीये. रागद्वेष मोह केला की कर्म बंद होणार, कर्म बंद झाला की नानाविध पर्यायी आम्हाला मिळणार. हा अशा प्रकारे या ठिकाणी खंडित होणारा प्रकार नाहीच. म्हणून या पर्यायींचा आधार काय आहे, निज ध्रुव तत्व कोणतं आहे, याचं अन्वेषण आम्हाला जीवनात करावं लागेल. आणि अशा या चैतन्य ध्रुव तत्वाला आम्हाला समजून घेऊन त्याच्यामध्ये आम्ही रममाण होऊ शकतो का, त्याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू शकतो का, तो म्हणजेच मी आहे, ही प्रतीती आम्हाला जीवनात या गाथेच्या अनुषंगाने करायची आहे. म्हणजे अनादी कालांचं हे जे शृंखला आहे, ही जी साखळी आहे, या साखळीला आम्हाला कुठंतरी शह द्यावा लागणार आहे. कुठेतरी ही साखळी आम्हाला विस्कळीत करावी लागणार आहे आणि त्याचं तंत्र आमच्या जवळ आम्हाला विद्यमान आहे. फक्त गरज आहे ते तत्व आम्हाला समजून घ्यायचं आहे. हे तंत्र आम्हाला उपयोगी पडणार आहे आणि त्याला आम्हाला पहिल्यांदा बघायचं असणार आहे. अशा तऱ्हेने ही गाथा आपण 119 नंबरची बघितली. आता आचार्य पुढच्या गाथेमध्ये हे सांगत आहे की पर्याय अपेक्षेने जीव
नर नारकादी रूप पर्यायी रूप असल्यामुळे तो अनित्य, अनवस्थित, अनेक रूप तर आहे आणि द्रव्यार्थिक नयनी तो एकरूप, नित्य आणि अवस्थित पण आहे. पण ह्या जीवाच्या अनवस्थितपणामध्ये कारण काय आहे? कशामुळे हा अनवस्थित आहे? जर आम्हाला या पर्यायांचं मूळ समजलं, आम्हाला जी असमान जातीय द्रव्य पर्याय धारण करावी लागते, त्याचं जर मूळ कारण आम्ही शोधलं, तर त्या कारणाचा जर आम्हाला शोध लागला, तर आम्ही आपोआप त्यापासून बाजूला होऊ शकू, निवृत्त होऊ शकू आणि आम्ही ही जी कर्मबंधनाची साखळी आहे, ही जीवनात तोडू शकू. म्हणून आचार्य या ठिकाणी या जीवाच्या अनवस्थितपणामध्ये हेतू म्हणजे कारण काय आहे हे सांगतात. गाथा नंबर 120. तम्हादुनत्थि कोई सहाव समवठ्ठिदोत्ति संसारे संसारे पुनकिरिया संसरमाणस्य दौवस्स तम्हादुनत्थि कोई सहाव समवठ्ठिदोत्ति संसारे संसारो पुनकिरिया संसरणमाणस्य दौवस्स तम्हादु संसारे या संसारामध्ये समवठ्ठिदोत्ती स्वभावाने अवस्थित असा कोई नथी कोणीही नाही. संसार म्हटलं की संसार काय आहे? तर संसार आम्ही अनेक तऱ्हेचा सांगू शकतो. एक तर द्रव्य संसार आणि भाव संसार. द्रव्य संसार ही जी पुद्गलाची परिणती जी जीवाला फिरवीत आहे, याला आम्ही द्रव्य संसार म्हणू शकतो. आणि आम्ही आमच्याच भावांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. आमचं जर आम्ही मन बघितलं तर ते अत्यंत कुटील आणि जटिल आहे आणि या मनामध्ये संसार आहे. बाह्य संसार जो आम्हाला दिसतो आहे, हा मनामध्ये संसार आहे, म्हणून बाह्यतः संसार आमच्या जीवनात आहे. आणि म्हणून भाव संसार म्हणजे काय? तर आमचे जे रागद्वेषादी विकारी परिणाम होतात आहे, हे आमचं भाव संसार आहे. संसार याचा जर व्युत्पत्ती अर्थ बघितला तर जो संसरण करतो, जो फिरवितो, त्याला संसार म्हटलेलं आहे. जसं कुंभकाराचं चक्र असतं आणि हे चक्र जसं सातत्याने फिरत असतं, गती त्याला आहे आणि त्या गतीमध्ये ते नॉनस्टॉप फिरत आहे, त्याप्रमाणे आमचं देखील हे संसार चक्र त्या कुलाल चक्राप्रमाणे आहे. कुलाल चक्र कुंभकाराच्या चक्राप्रमाणे आहे. तर असं हे आमचं संसार चक्र जीवनामध्ये असणार आहे. आमच्या भावांचा संसार आहे. आमच्याच भावांनी या द्रव्य संसाराची निर्मिती केलेली आहे. जर आमचा भाव जर संपुष्टात आला, तर आमचा द्रव्य संसार देखील संपुष्टात येणार आहे. हा एक झाला एका पद्धतीने. दुसऱ्या पद्धतीने जर आम्ही विचार केला, तर संसार हा पंचपरावर्तन रूप आहे. जसं आम्ही सांगतो की पंचपरावर्तन रूप संसारामध्ये हा जीव अनादी कालापासून फिरत आहे. आम्हाला अनंत काळ फिरायचा नाही, हे आमचं टार्गेट, हे आमचं लक्ष आम्हाला निर्धारित करायचं आहे. आणि अंतरंगामध्ये हे ठाण मांडायचंय की आम्हाला ही जी मनुष्य पर्याय प्राप्त झालेली आहे, ही या पंचपरावर्तनाचा अभाव करण्यासाठीच जणू काही मिळालेली आहे आणि त्या दृष्टीने याचा पुरेपूर उपयोग मी माझ्या या संसार तोडण्याकरता करवून घेणार आहे. प्रत्येक दिवशी सकाळी उठल्या उठल्या आमच्या मनामध्ये पहिला विचार हा स्फुरला पाहिजे की मला आज जे काही माझ्या जीवनात सामायिक करायचं आहे, नित्य कर्म करायचं आहे, याचं प्रतिफलन माझ्या जीवनामध्ये हा माझा भाव संसार खंडित हो. हे जे मी चतुर्गतीमध्ये सातत्याने परिभ्रमण करतो आहे, पंचपरावर्तन रूप संसाराचा सामना करतो आहे, हा संसार माझा जीवनातला संपला पाहिजे. आणि हा पंचपरावर्तन संसार म्हणजे कोणता? तर द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव. एकापेक्षा एक संसाराचा कालावधी हा मोठा मोठा म्हटला गेलाय. द्रव्य परावर्तनाचा कालावधी कमी
आणि सगळ्यात जास्त भाव परावर्तनाचा कालावधी सगळ्यात मोठा म्हटला गेला आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती झाल्यावरच आमचा हा संसार संपणार आहे. जेव्हा आम्ही आगमामध्ये वाक्य वाचतो की जेव्हा जीवाचा अर्धपुद्गल परावर्तन काल शेष असेल संसारामध्ये परिभ्रमण करण्याचा, त्यावेळेला त्याचा संसार नष्ट होणार आहे. अर्थात अर्धपुद्गल परावर्तन काल हाही खूप मोठा काल आहे आणि अर्धपुद्गल परावर्तन कालामध्ये या द्रव्य परिवर्तनामधलं एक परावर्तन घ्यायचं असतं. द्रव्य परिवर्तन दोन प्रकारचं आहे. एक कर्म परिवर्तन आणि दुसरं नो कर्म परिवर्तन. यापैकी कोणतंही एक परावर्तन जर पूर्ण झालं तर त्याला म्हणायचं अर्धपुद्गल परावर्तन. आणि हा कालही कितीतरी मोठा असा कालावधी आहे. पण तरीही आम्हाला दुसरा किनारा तर त्या ठिकाणी दिसला, तर या संसारापासून मला सुटायचंय. नंतर तिसऱ्या दृष्टीने जर बघितलं तर चतुर्गती रूप संसार, या चतुर्गतीमध्ये आमची अशी एकही अवस्था नाही की जीवानी या ठिकाणी जन्म मरण धारण केलं नाही. असं एकही क्षेत्र 343 घनराज्यूमध्ये असं शिल्लक नाही की ज्या क्षेत्रावर याचा जन्म मरण झाला नाही. उत्सर्पिणी काल किंवा अवसर्पिणी काल याचा एकही काल असा शिल्लक नाही की ज्या ठिकाणी या जीवानी जन्म मरण धारण केलेले नाही. आणि म्हणून या संसाराचा अंत आमच्या जीवनात यायला पाहिजे. आणि संसार हा असा संसार बघितला तर या संसारामध्ये आज तागायत पर्यंत कुणीही अवस्थित नाही. सगळे जीव अनवस्थित आहे, जन्म मरण धारण करणारे आहे. आणि पुनो संसार मानस्य दव्वस्य किर्या संसारो. आणि चारी गतीमध्ये भटकणाऱ्या या जीवद्रव्याची क्रिया यालाच संसार असं म्हटलेलं आहे. चतुर्गतीमध्ये एक गती संपते न संपते, संपायच्या म्हणजे पहिल्या गतीची पहिल्या आयुला तो आधीच बांधतो. जसं आपल्याला एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल तर आम्ही काय करतो, विचार करा. आम्ही तिथलं सगळं काही वातावरण बघतो. आम्हाला कोणत्या गाडीने तिथे ट्रेननी उतरायचं त्याचं आम्ही रिझर्वेशन करतो. नंतर तिथे आम्हाला ज्या ठिकाणी उतरायची सोयीची जागा आहे त्याचं देखील आम्ही रिझर्वेशन इथे पहिल्यांदा करतो. हा मनुष्य ज्यावेळेला एका भवातून दुसऱ्या भवात जातो तो देखील पुढच्या भवाचं रिझर्वेशन केल्यावरच त्याचा हा इथला भव संपणार आहे. पुढचं डेस्टिनेशन त्यांनी इथेच निर्धारित केलेलं आहे आणि नंतरच हे शरीर तो सोडतो. असा हा संसार चतुर्गती रूप दुःखदायी असार संसार आहे. या संसारामध्ये सारभूत असं तत्व काहीही जीवनात नाही. ज्याला आम्ही सार सार म्हणतो हे सगळं निस्सार हा संसार. अशा प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी सतत जाणवत राहिलं पाहिजे. आमच्या मनाची तशा प्रकारची आम्ही एक प्रवृत्ती निर्माण करायला हवी. अशा प्रकारे ही गाथा आहे. टीका पहा. ज्या अर्थी जीव द्रव्यत्वाने अवस्थित असूनही, द्रव्य स्वभाव तर त्याचा अवस्थित आहे पण पर्यायांनी मात्र हा अनवस्थित आहे, त्या अर्थी असे अनुभवाला येते की संसारामध्ये कोणीही स्वभावाने अवस्थित नाही. कुठलाही जीवमान प्राणी पाहिला, संसारामध्ये जन्म घेणारा प्राणी आम्ही बघितला तर मृत्यूचं तिकीट मृत्यूच्या क्यू मध्ये तो जन्मापासूनच आहे. ज्याला आम्ही म्हणतो की याचं आयुष संपलं हे तर तद्भव मरण झालं, परंतु क्षणोक्षणी याची जी आयुष संपते आहे ज्याला आगमामध्ये आवीची मरण म्हटलेलं आहे किंवा त्याचंच दुसरं नाव नित्य मरण आहे. नित्य मरण आम्ही कधी समजतच नाही जीवनामध्ये. आमचं लक्ष असतं तद्भव मरणाकडे.
शेवटच्या क्षणाकडे. पण शेवटच्या क्षणाच्या आधी क्षणोक्षणी एक एक समय आमच्या आयुचा व्यतीत होतो आहे आणि तो निरर्थक जातो आहे की सार्थक जातोय हे आम्हाला बघायचंय. आयुचे क्षण, एक एक क्षण जेव्हा आम्ही सार्थक रीतीने अनुभवू, आमच्या जीवनात तृप्तीची अनुभूती आम्ही घेऊ, त्याच वेळेला आम्ही जर नित्य मरण साधलं तरच आम्ही तद्भव मरण देखील व्यवस्थित साधू शकणार आहे. म्हणून या नित्य मरणाकडे देखील, आवीची मरणाकडे देखील आमचं लक्ष असलं पाहिजे. आणि असा हा जीव संसारामध्ये कोणताही जीव घेतला जो रागद्वेष सहित आहे, विकारी आहे, हा स्वभावाने अवस्थित नाही. संसारामध्ये जो अनवस्थितपणा, अनित्यपणा आढळतो, तेथे संसार हाच हेतू आहे. आणि संसार हाच हेतू आहे याचा अर्थ संसार म्हणजे काय, तर अंतरंगामध्ये विकारांची उत्पत्ती हाच संसार आहे. संसार म्हणजे बाह्य संसार हा इथे अभिप्रेत नाही. संसारामध्ये राहून देखील कुणी विरक्त राहू शकतं, पण अंतरंगात संसार असेल तर तो स्मशानात गेला, वनात गेला तरी देखील त्याही ठिकाणी तो सृष्टीची रचना करेल. आणि एखादा कमलपत्राप्रमाणे घरात असताना सुद्धा निर्लेप राहू शकेल. म्हणून खरा संसार हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणून संसार हाच हेतू आहे, म्हणजे रागद्वेष हा संसाराचा हेतू आहे. कारण संसार हा मनुष्यादी पर्याय स्वरूप असल्याने स्वरूपानेच तसा अनित्य रूप आहे. आणि हा संसार आहे म्हणजे रागद्वेषादी परिणाम आहे, हे मुळात असे संसाराला कारणीभूत आहे, अनित्यता रूप आहे. याप्रमाणे परिणमनशील द्रव्याच्या पूर्व अवस्थेचा त्याग आणि उत्तर अवस्थेचे ग्रहण या स्वरूपाचा क्रिया नामक जो परिणाम, तो संसाराचं स्वरूप आहे. म्हणून संसाराचं स्वरूप आम्हाला पहिल्यांदा चिंतन करायचंय. एकटा जगामध्ये तू आलेला आहे, एकटा तू मृत्यूला पावलेला आहे. या संसारामध्ये सारभूत असं कोणतंही तत्व नाही, हे तुला समजून घ्यावं लागणार आहे. चतुर्गती रूप संसारामध्ये ज्याला ज्याला तू सुख आहे असं मानत आहे, अंततो गत्वा ते सगळं दुःखच असणार आहे. सुखाची थोडीशी जरी झलक तुला या ठिकाणी अनुभवावी असं वाटलं तरी देखील तो सुखाभास आहे. आणि ज्याला आम्ही सुख समजतो आहे ते सुख कसं आहे, तर रत्नकरण शावकाचार मध्ये त्यासाठी गाथा ठेवली की सांसारिक सुख कसं आहे. ज्याला आम्ही सुख सुख मानतो हे कर्म परवशे सांगते. कर्म परवश आहे. कर्म परवश आहे म्हणजे साता वेदनीयाचा उदय असेल तर सुखाची सामग्री ह्या जीवाला प्राप्त होते. पण सुखाची सामग्री प्राप्त झाली तरी देखील त्याला सुख होईलच याची खात्री नाही आहे. सामग्री सगळी सुखाची उपलब्ध आहे आणि डायबेटीस निघाला, खाऊ शकत नाही, पचनक्रिया बिघडली, उपभोग घेऊ शकत नाही, म्हणून कर्मानी मिळालं पण दैवानी नेलं, अशी परिस्थिती याची असते. चणे आहे तिथे दात नाही आणि दात आहे तिथे चणे नाही, अशी याची संसारामध्ये परिस्थिती असते. म्हणून कर्म परवश आहे. शांते दुसरा शब्द सांगितला की जे सुख आहे ते कसं आहे, शांत आहे. शांत आहे म्हणजे संपणारं आहे. निरंतर निरंतर इंद्रिय सुख आम्ही किती भोगू शकू, मर्यादा आहे. ते त्याच्यानंतर आम्हाला त्याची एलर्जी किंवा नकोसं वाटतं ते सुख, अशा प्रकारचं ते शांत. कर्म परवशे शांते दुःखेरंतरितोदय. दुःख आहे त्याच्या शेवटी. आणि पाप बीजे, आणि पापाचं ते बीज आहे. पापाचं बीज ही गोष्ट फार समजण्यासारखी आहे की साता वेदनीय कर्माच्या उदयामध्ये जे सुख आम्हाला प्राप्त झालं तिथपर्यंत आमचा पुण्याचा उदय आहे. लक्षात घ्या वाक्य, तिथपर्यंत आमचा पुण्याचा उदय आहे. पण ज्या वेळेला आम्हाला ती
भोगण्याची इच्छा झाली, भोग भोगण्याचा भाव आला, की तो आमचा पाप कर्माचा उदय आहे. का असं? याला कारण इच्छा जी निर्माण झालेली आहे, इच्छा मोहनीय कर्मामध्ये निर्माण झाली आणि मोहनीय कर्म पूर्णच्या पूर्ण त्याच्या प्रकृती या पाप प्रकृती आहे. म्हणून इच्छा झाली की पाप बंद झाला. मिळाली सामग्री पुण्याच्या उदयात मिळाली आणि सामग्री मिळाली म्हणजे सुविधा उपलब्ध झाली, पण त्याचा आम्हाला उपयोग होईलच असं नाही. आम्ही उपभोगाच्या मागे लागतो, पण आम्हाला उपयोग करायचा आहे. उपभोग बाजूला ठेवायचा आहे, आसक्ती बाजूला ठेवायची आहे. निरासक्त भावनेने आम्ही अनुभवू शकतो का, हे आम्हाला अंतरंगात पाहायचंय. म्हणून पाप बीजे सुखे नासता आणि याच्यात यत्किंचित देखील सुख नाही. आचार्य तर असे उदाहरण देतात की केळाची जशी पाती असते, पातीत पाती पातीत पाती आणि त्याच्यामध्ये शेवटी काहीही सार नाही, तशा प्रमाणचं हे सुख जीवनामध्ये असणार आहे. आणि म्हणून या सुखाला सुखरूप असं मानणं हीच आमची एक धोक्याची घंटा असू शकते. आणि हाच सुखाला आम्ही दुःखाला आम्ही सुखरूप मानतो, हाच आमच्या जीवनामधला वास्तविकतः संसार असणार आहे. या गाथेला आपण बघूया परत. ही गाथा जी आहे, या गाथेमध्ये जसं आपण पहिल्यांदा बघितलं की द्रव्यामध्ये दोन स्वभाव आहे. एक द्रव्य स्वभाव आहे आणि एक पर्याय स्वभाव आहे. यावेळेला ही जी गाथा सांगितलेली आहे 120 नंबरची गाथा, ही वस्तूमधल्या अनवस्थित स्वभावाला म्हणजेच पर्याय स्वभावाला मुख्यता देऊन या गाथेमध्ये कथन केल्या गेलेलं आहे. आणि द्रव्य अनवस्थित का आहे त्याचं कारण या ठिकाणी सांगितलं. सांसारिक पर्यायींमध्ये भ्रमण करणारा हा जीव, संसारामध्ये परिभ्रमण करणारा हा जीव स्थिर नाही, एकरूप नाही, हे मुख्यतः या गाथेमध्ये सांगितल्या गेलेलं आहे. संसारात कोणताही जीव स्वभावाने अवस्थित नाही, एकरूप राहणारा नाही. त्याची एकरूप धारा आहे, एकच अवस्था आहे, वितराग अवस्था आहे, किंवा त्याला अंतिम आता पर्याय सिद्ध दशा प्राप्त झालेली आहे, असा संसारामध्ये आम्हाला कोणताही जीव दिसणार नाही. ज्या काही त्याच्या विभाव व्यंजन पर्यायी आहे, याही नष्ट होणारे आहे, आणि ज्या अर्थ पर्यायी आहे, या देखील विभाव रूप परिणमन करणारे आहे. ज्ञान गुणाच्या आम्ही जर पर्यायी बघितल्या, दर्शन गुणाच्या पर्यायी बघितल्या, तर संसार अवस्थेत ह्या पर्यायी देखील विभाव रूप कार्य त्या ठिकाणी करत आहे. म्हणजे द्रव्य पर्याय तर आमची विभाव रूप आहेच आहे, कारण हा जो जीवाचा आकार आहे, हा काही जीवाचं स्वरूप नाही आहे. हे तर त्याला देह मिळाला, त्या देहानुरूप हा जीव त्या ठिकाणी शरीर आकार म्हटल्या गेला. वास्तविकतः असंख्यात प्रदेश हे वास्तविकतः याचा द्रव्य स्वभाव आहे, पण या स्वभावाला संसार अवस्थेमध्ये हा प्राप्त करत नाही. आणि अर्थपर्यायी देखील आहे, या विभाव रूप आहे. मोहनीयाच्या उदयामध्ये जी चारित्र गुणाची पर्याय होते, श्रद्धा गुणाची पर्याय होते, ही देखील विभाव अर्थपर्याय आमच्या जीवनात असणार आहे. म्हणून हा जीव स्वभावाने अवस्थित नाही, एकरूप नाही. जीवाच्या अनवस्थितपणाचं कारण संसार आहे, आणि संसार आहे याचा अर्थ या ठिकाणी, संसार आहे याचा अर्थ मोह राग द्वेष रूप परिणाम, हाच संसार आहे. परिणमनशील असणारे जीवद्रव्य पूर्व विभाव दशेचा त्याग करून उत्तर विभाव दशेचं ग्रहण करतो. जीवद्रव्य जे आहे याच्या सातत्याने पर्यायी बदलत आहे. पूर्व विभाव पर्याय, ती व्यंजन पर्याय असेल, अर्थ पर्याय असेल, ही नष्ट होते, नवीन पर्याय तो धारण करतो, आणि ती पर्याय देखील त्याची
विभाव रूप आहे. आणि अशा या संसारण क्रियेचे नावच संसार असणार आहे. मनुष्यादी विभाव पर्यायरूप क्रिया या निष्क्रिय शुद्धात्म परिणतीपेक्षा विपरीत आहे. जीवाचा स्वभाव तर चैतन्य किंवा ज्ञान दर्शन आहे आणि स्वभावाला विसरून हा पर्यायीमध्ये विकारी बनतो. हाच वास्तविकतः याच्या जीवनातला संसार आहे. जीवाच्या द्रव्य किंवा गुणात संसार नाही. 80 नंबरची गाथा आठवा की अरहंतांच्या द्रव्य गुण पर्यायांना जाणणारा आत्म्याला तसंच जाणा. ही जी गाथा आहे, जो जाणदी अरहंतम दवत्त गुणत्त पच्यतेहिम, त्या गाथेत हे सांगितलं की जीवाच्या द्रव्यात किंवा गुणात संसार नाही. संसार कुठे आहे? तर संसार ही एक समयवर्ती विकारी अवस्था आहे आणि ह्या विकारी अवस्था सातत्याने एकामागून एक होतात. हाच संसार आहे. नरनारकादी रूप पर्याय रूप संसार हे स्वभाव घातामध्ये निमित्त आहे. निगोदापासून 14व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत संसार आहे. जोपर्यंत असिद्धत्व भाव आहे, असिद्धत्व भाव औदैकी भाव आहे हा, आणि असिद्धत्व भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत हा संसारी म्हटल्या जातो. आणि म्हणून या गाथेमध्ये अनवस्थितपणावर भर दिलेला आहे. या बाबतीत वृंदावन कवी म्हणतात, तिस कारण संसार माही थिर दशा न कोई, अथिर रूप परचे स्वभाव चहु गति में होई, दर्वण की संसरण क्रिया संसार कहावे, एक दशा को त्यागी द्वितीय जो दशा गहावे. एकाचा त्याग करून दुसरी अवस्था हा निरंतर धारण करतो आहे. या विधी अनादिते जगत में तन धरी चेतन भ्रमत आहे. अशा प्रकारे या अनादि जगतामध्ये तनधरी शरीर धारण करून हा चेतन भ्रमण करत आहे. जणू काही स्वांग यांनी घेतलेला आहे. सोंग घेऊन हा नानाविध रोल त्या ठिकाणी अदा करतो आहे आणि प्रत्येक रोल याचा खऱ्यासारखा प्रतिभासित होतो आहे. निज चिदानंद चिद्रूपके ज्ञान भये दुःख दमत आहे. आणि ज्या वेळेला स्वतःच्या चिदानंद अशा आत्मतत्वाचं चिद्रूप तत्वाचं याला ज्ञान होईल, तेव्हाच आणि तेव्हाच फक्त दुःख याच्या जीवनातून नष्ट होणार आहे. हा संसार जो आहे, या संसारामध्ये इंद्रियजन्य जे सुख आहे, हे इंद्रियजन्य सुख त्याची जातीच अलग आहे आणि जे अतिंद्रिय सुख आहे त्याची जाती ही अत्यंत विलक्षण आहे. ज्याला एकदा या अमृताची गोडी लागली, हे अमृत ज्याच्या जीवनात अवतरित होईल, त्याच्या जीवनात इंद्रियजन्य सुखाची महती आपोआप नष्ट होणार आहे. पण या इंद्रियजन्य सुखामध्येच हा एवढा रमला आहे की त्याला या अमृतमयी तत्वाचा जणू विसर पडलेला आहे. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग आम्हाला जीवनात जसा करायचा आहे की अनवस्थित असणाऱ्या या संसारी विभाव भावांपासून उपयोग दूर करून प्रत्येक वेळेला ज्या पर्यायीमध्ये हा जीव गेला त्या पर्यायीमध्ये तो रममाण झालेला आहे. फक्त एक नरक आयु अशी आहे की नरकात गेल्यानंतर ती आयु संपली पाहिजे असं या जीवाला अंतःकरणपूर्वक वाटतं. पण त्या ठिकाणी आयु पूर्ण झाल्याशिवाय मरण नाही. तिर्यंच्या पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी घृणा वाटते की नको ते तिर्यंच्या गतीतलं जगणं असं मनुष्य पर्यायीत वाटत राहतं. पण यदा कदाचित ती पर्याय कितीही घृणित अवस्थामधल्या तिर्यंच्या जीवाची झाली असेल तरीही त्या पर्यायीला धारण केल्यानंतर ती पर्याय सुटावी असं या जीवाला तिथे गेल्यानंतर वाटत नाही. तिथे तो रममाण होतो, त्याच्याशी तद्रूप राहतो
आणि ती पर्याय म्हणजेच मी आहे असा याचा पर्यायीमध्ये एकत्वाचा भ्रम होतो. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य सांगतात की या सगळ्या अनवस्थित पर्यायींमधलं ओरिजिनल काय आहे, मूळ तत्व काय आहे, चैतन्य रूप आत्मा कसा आहे, इकडे तू लक्ष केंद्रित कर. या पर्यायींमध्ये तू गुंतू नको. ही पर्याय त्याच्या समयी नष्ट होणार, तिला आम्ही टिकवू शकत नाही. तिकडे न बघता ध्रुवतेकडे बघ. जे अध्रुव आहे ते तर हातातून निसटणारच आहे, पण त्या अध्रुवाच्या मागे लागून तू ध्रुव पकडत नाही. पाण्याला पूर आलेला आहे आणि पाण्यामधली वाहती काडी जर आम्ही पकडली पुरामध्ये तर उपयोग नाही. त्या ठिकाणी एखाद्या कशाला तरी झाडाला जो पक्का आधार आहे, पक्क्या आधाराला टिकवून धरलं तरच आम्ही पार होऊ शकू. त्याप्रमाणे या जीवनामध्ये देखील या ध्रुव तत्वाला जर आम्ही पकडू, त्याला जर आम्ही प्रतीतीत घेऊ, तरच आमचा या संसार परिभ्रमणाचा अंत निकट येणार आहे. हा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा आहे. आज आपण इथे थांबूया आणि उद्याला पुढे बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम.